अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघाच गुरुवार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर गुरुवारचा दिवस हा सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। गुरुवारी केलेल्या उपायांनी आपलं गुरुबळ मजबूत होत असते। मला बऱ्याच वेळा कमेंट्स असतात की ताई गुरुबळ मजबूत होण्यासाठी कुठल्या सेवा करू, तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की गुरुवारच्या दिवशी गुरूंना प्रसन्न करणाऱ्या, गुरूंना प्रभावित करणाऱ्या जेवढ्या जास्त शक्य होतील तितक्या जास्त सेवा करा, कारण याच सेवाने तुमचं गुरुबळ मजबूत होत असते। बघा, फक्त एक गुरुवार दिव्यात ही एक वस्तू अर्पण करा। पुढचा गुरुवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीणातील कठीण काम झालंच म्हणून समजा। गुरुवारच्या दिवशी तुम्हाला या एका दिशेला किंवा या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात ही एक वस्तू अर्पण करायची आहे। गुरुवारच्या दिवशी केलेल्या या उपायाने तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, घराची आर्थिक प्रगती जी आहे ती झपाट्याने होईल, घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्री कुठेतरी समाप्त होईल आणि तुमच्या घरात बरकत यायला सुरुवात होईल। बघा, ज्यांच्या घरामध्ये काही केल्या दरिद्र संपत नाहीये, गरिबी कमी होत नाहीये, घरामध्ये आर्थिक प्राप्तीच नाहीये, पैशांची खूप चणचण झालेली आहे, प्रत्येक कामात सतत अपयश येत आहे, त्या प्रत्येकाने गुरुवारच्या दिवशी या उपायाची सुरुवात आवर्जून करा। या उपायाने सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्याही पूर्ण होतील। आता काय उपाय आहे, दिव्यात कुठली वस्तू अर्पण करायची आहे, हे सगळंच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी सायंकाळी 6च्या पुढे रात्री 12च्या कधीही करता येणार आहे। तुम्हाला याच्यासाठी लागणार आहे एक स्वच्छ सुंदर दिवा। दिवा मातीचा घ्या, कणकेचा घ्या, चांदीचा घ्या किंवा पंचधातूचा, कुठलाही तुमच्या घरात जो दिवा असेल तो दिवा तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे। दिव्यामध्ये शुद्ध तूप घालायचं आहे, 2 मातींची पिळून एक वात घालायची आहे आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला तुळशी मातेच्या समोर प्रज्वलित करायचा आहे। गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंसाठीही समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीचे आपण व्रत करत असतो, म्हणजे हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तुळस माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी आहे, त्यामुळे या दिवशी तुळशी मातेच्या सेवेला विशेष महत्त्व आहे। म्हणून आज आपण जो दिवा लावणार आहोत तो तुळशीच्या समोर, जेणेकरून लक्ष्मीही प्रसन्न होईल, भगवान श्री विष्णूंची कृपाही प्राप्त होईल, आर्थिक प्रगतीही होईल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचाही आशीर्वाद प्राप्त होईल। म्हणून एक स्वच्छ सुंदर दिवा आपल्याला तुळशी मातेच्या समोर ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये तेल तूप घालायचं आहे, दिव्यात 2 मातींची पिळून एक वात घालायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकवाची 5 बोटं लावून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर बाजूला एक तुम्हाला अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे। दिव्यामध्ये एक कापराची अख्खी वडी घालायची आहे, एक चिमूटभर तुम्हाला याच्यामध्ये हळद घालायची आहे। गुरुवारच्या दिवशी हळदीचे उपाय हे लाखात एक असतात, कारण हळद ही आपल्या गुरुग्रहाशी निगडीत असते आणि गुरुवारच्या दिवशी हळदीचा उपाय केल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होत असतो। म्हणून एक चिमूटभर या दिव्यात हळद घालायची आहे, एक कापराची वडी घालायची आहे, एक अख्खं लवंग घालायचं आहे आणि एक हिरवा वेलदोडा घालायचा आहे। हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटी प्लेट किंवा एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्या छोट्या वाटीमध्ये तुम्हाला एक चिमूटभर मध घालायचे आहे। आपल्या घरामध्ये पूजेसाठी वगैरे आपण जी मध घेतो वापरतो खाण्यासाठी वगैरे, तीच मध घेतली तरी चालेल। मध नसेल त्याने सुगंधित अत्तर घ्या, मध किंवा अत्तर दोघांपैकी काहीही एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाची मोहरी घालायची आहे। या मोहरीमध्ये एक चिमूटभर पुन्हा हळद घालायची आहे आणि ही मोहरी मधीमध्ये किंवा त्या अत्तरामध्ये आणि त्या हळदीमध्ये मिक्स करायची आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर या 3 बोटांमध्ये ही मोहरी तुम्हाला पकडायची आहे आणि तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायची आहे। अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र याचं भगवान श्री विष्णूंचं स्मरण करत तुम्हाला या दिव्यामध्ये थोडी थोडी ही पिवळी जी मोहरी आहे ती अर्पण करायची आहे।
इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटी वाटी किंवा औक्षणाचं जे ताट असतं ते ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये कापूर ठेवायचा आणि कापूर प्रज्वलित करून तुम्हाला तुळशी मातेला आणि त्या दिव्याला तुम्हाला औक्षण करायचं आहे. औक्षण करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणायची आहे. बघा, जेव्हा तुम्ही आरती कराल म्हणजे औक्षण कराल तेव्हा माता लक्ष्मीची जी पण तुम्हाला लक्ष्मीची आरती येत असेल ती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दोघांच्याही तुम्हाला एक एक आरत्या करायच्या आहेत. इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा दिवा असाच पेटताच ठेवून द्यायचा आहे. आता बाहेर तुळस असेल तर थोडा वेळ पेटेल दिवा, घरात असेल तर रात्रभर पेटेल. जोपर्यंत तुम्ही झोपत नाही आहेत तोपर्यंत दिवा पेटता राहील याची काळजी घ्यायची आहे. शुक्रवारच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान वगैरे सगळं काही झालं की त्याच्यानंतर हा दिवा जो आहे तो घासण्यासाठी वगैरे घ्या. दिव्यामध्ये घातलेल्या पिवळ्या मोहरी, त्याच्यामध्ये घातलेलं लवंग, वेलदोडा आणि त्याच्यासोबत कापराची वडी, हे सगळं काही एका वाटीत प्लेटमध्ये काढून घ्या आणि हे सगळं प्रज्वलित करा. आणि जसं हे प्रज्वलित होईल, पेटायला लागेल, तसं हे घराच्या चहू बाजूने बाहेरून, आतून नाही, घराच्या बाहेरून चहू बाजूने याचा धूर दाखवा. नेहमी आपण घराच्या आतील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी उपाय करतो, पण या उपायाने तुमच्या घराच्या आतील निगेटिव्हिटी निघून जाईल आणि बाहेरील निगेटिव्हिटी निघून जाईल. बघा, पिवळी मोहरी ही तांत्रिक बाधा नष्ट करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जेव्हा तुम्ही गुरुवारच्या म्हणजे आजच्या दिवशी या पिवळ्या मोहरीचा, खरं तर पिवळा रंगच हा आपल्या महाराजांनाही आणि भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. जेव्हा तुम्ही ही पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये त्यांचं स्मरण करून अर्पण कराल, त्या क्षणात तुमच्या घरातील नकारात्मकता बाधा सगळं समाप्त होईल. भगवान श्री विष्णू तुमच्याकडे प्रसन्न होतील आणि जेव्हा ते तुमच्याकडे प्रसन्न होतील, जेव्हा तुम्ही पिवळी मोहरी त्याच्यामध्ये अर्पण करत त्यांचं स्मरण कराल, तेव्हा ते तुमच्याकडे प्रसन्न होतील आणि जेव्हा ते प्रसन्न होतील तेव्हा तुमची जी सेवा आहे ती सेवा ते स्वीकारतील आणि त्यावेळेस तुमची जी इच्छा असेल ती इच्छाही ते नक्कीच पूर्ण करतील. बघा, जेव्हा अभिमंत्रित केलेली ही पिवळी मोहरी शुक्रवारच्या दिवशी सकाळी तुम्ही प्रज्वलित कराल, संपूर्ण धूर याचा घरभर कराल, तेव्हा तुमच्या घराची बांध खुली होईल, लक्ष्मी खुली होईल, घरातील नकारात्मकता, नजरबाधा सगळं काही समाप्त होईल आणि तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल. अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे. आवर्जून हा उपाय नक्कीच करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.